मुक्काम पोस्ट पडी ऑन द बारदान. मग म्हातार थुकायला वाटी, लघवीला मडख, आणि मग कोपऱ्यात पडत. मग लाडकी सुनबाई पोर रडायला लागलं का, गप रड नको, कोपऱ्यात बोकाडी, गप रड नको, कोपऱ्यात बोकाडी, 13 एकरची बोकाडी, गप रड नको बोकाडी. मग हे पडल्या पडल्या म्हणतं, खाऊ का तुला आता, का गू खातो का, खायचं तेव्हा सोमवारी मटण खायचा ना आलाय का, सोमवारी नळ्या खायचा, एकादशीला मूत प्यायचा टोणग्या, आणि आता काय खाऊ, गू खाय, आता काय खातो. हो, वेळ गेली, कार्यक्रम गेला, सत्ता गेली. जर सरकारनं अशी स्कीम काढली, अकस्मात मरणाऱ्यांना 3 लाख, तर म्हाताऱ्यांना सांगतो बाहेर झोपत जा, कवाय मुंडक दाबील पोऱ्या, कवाय बी बसल्या बसल्या कार्यक्रम होईल भाऊ. अरे आत्ता जर एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपले क्वार्टर पाहिजे, तो इंदुरीकरला घोडा लावीन ना ते खरा. अजून 10 वर्षानं पोर नाचतच येणार आतूनच, मम्मी मैं आ रहा हूं, पापा को बताओ तेरा दुश्मन आ रहा है, रहने का तो सीधा रहना वरना शादी के बाद देख लूंगा. असं खास प्रोडक्शन येणार भाऊ, भयानक होणार. सगळ्या लागवडी खराब झाल्या भाऊ. कधी बी मुला सुनबाई देखत बायकोला वाईट बोलायचं नाही. बायको गेल्यावर तुमचे कोण आदर घेणार आहे. उलट वागायचं महिला मंडळाने, उलट. सुना देखत नवऱ्याशी जास्त गप्पा आणायच्या. म्हणजे सून नसलो वाटलं तर बोलायचं नाही, पण सुना देखत बळच बोलायचं. त्याला उलट म्हणायचं, चहा ठेवू का, बरं उन्हात मर जाऊ, तोय पियत नाही ना आपणही देत नाही, काय झोपायच्या टायमाला त्याला म्हणायचं सरबत करू का, मग आता काय तोय पियत नाही ना आपणही देत नाही. पण म्हातारं लई रंगेल होत, दिंडी जाच, पण जिच्या संग लफड तिला न्यायचं, ते लई क्वालिटी बाज होतं. जाच दे पण म्हातारं लई क्वालिटी बाज. गटारामुशाला नळ्या खात, श्रावणात पोथ्या वाचायचं, लई हुशार. राष्ट्रवादीचे पैसे घेऊन पंचाचा प्रचार करायचा, आणि तर तिघांचे पैसे घ्यायचं, मतदाना दिवशी गावाला निघून जात, असं क्वालिटी बाजू. मग वाईट दिवस कोणच्या वय येतं का, जैशी करणी वैसी. बरं नि कर्म वाईटचं फळ वाईट, कर्म चांगलं करून फळ वाईट होत असं का, अभ्यास करून पोर नापास होतं का, अशी शाळा आहे का. अभ्यासच करीत नाही, पेपर भूगोलाचा आणि काय अर्थशास्त्राचं फाडीत आहे, ते केव्हा पास होईल. हो, त्या म्हाताऱ्यानं त्या जोडीदाराला सांगितलं, तू फक्त एक कर म्हणला, मला 50 रुपये उष्णे दे, मी यांची एवढ्यांची जिरीतो. म्हातारं क्वालिटी वाजच होतं. आता या जोडीदाराला वाटलं मरत्या खेपाला हे किती मागत आहे, 50. बिचाऱ्याचं आयुष्य गेलंय, 50 बिजान सत्कारणी तरी लागतील. यानं त्याला 50 रुपये देऊन टाकले. म्हातारं लई हुशार, म्हाताऱ्यानं त्या 50ची ठोकळी केली आणि अख्ख्या रात मोजायचं 50च, पण 11,000 मोजले बो त्यानं एका रात्रीत. सुनबाईनं पाहिलं म्हातारं पैसे मोजित आहे. सकाळी म्हातारं उठलं, संडासला निघाल्याबरोबर सुनबाईला घेत हातात डबडं घेऊन, मामजी संडास. म्हातारा म्हणला बुंगली गाड्या. 8 वाजता तर कांदा पोहे लिंबू पिळून, 10 वाजता तर DVD लावून दिला म्हाताऱ्याला. कुछ कुछ होता है. म्हातारा म्हणला क्या होता है ये सिर्फ मुझे पता है. 3 वाजता तर परत DVD लावून दिला म्हाताऱ्याला. अरे बाव्या कशाला देतो मिस कॉल. 6 वाजता तर कोंबडी पळाली तंगडी, तंगडी पळाली लंगडी. म्हातारा म्हणला आता बुंगली. संध्याकाळी धनगरवाड्यात घुसला. म्हाताऱ्यानं दणका उठवला, इटिंग स्लीपिंग अँड सी द TV, डू नॉट टेक एनी टेन्शन. अख्ख्या मालिका बाज लोक इंग्रजी बातम्या ऐकायचं म्हाताऱ्यानं. 3 दिवस म्हाताऱ्यानं नोटा मोजल्या, पैसे. बायकांनी पाहिलं, सुनानी. म्हातारं पैसे मोजितही. सुनानी लगेच खिलारी गाठवली. ते बाजारातून आणील टोणगे, 3 तोळे 2 बस्ती 6 तोळे ती खिलारी. आणि नवऱ्याला सांगितलं येड्यावानी काम करीत बसू नका, अख्ख्या रात म्हातारं पैसे मोजितही. तुम्ही काही येडे झाले का, म्हातारे का एवढा पैसा तुम्ही घाल तर फडा. 4 सुनान 4 पोरांचा मोर्चा म्हाताऱ्यावर आला.
म्हाताऱ्यानं ओळखलं 10 आणि 13 एका दिवशी आलाय. ही मंडळी मुंडकं फिरगाळाय बसली. म्हातारं लई रंगेल, म्हातारं लई रंगेल. म्हाताऱ्यानं त्यांना तिकडं पाहिलं आणि इकडंच का नाही सुरुवात केली. म्हाताऱ्याला माहिती आता हे मुळा उठतील. मग सुनबाई आली आणि लगेच म्हाताऱ्या म्हणली, काय मामजी अखेरात पैसे मोजित आणि यांना का नव्हता. आता ती भाषा तेच बोलू जाणं कोणत्या विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट आहे, पण तुमच्या इतकी भयानक भाषा कोणी वापरीत नाही. कोणत्यासाठी ठुली इस्टेट, आम्ही का पोटा खाली ते तुम्हीच बोलू जाणं. अशी भयानक भाषा वाङ्मयात नाही तुमची भाषा. वाङ्मयात तर नाहीच. तुमचे शब्द PhD झालेल्या माणसाला कळायचे नाही. मराठीची जरी PhD केली नाही एखाद्यानं तरी तो तुमच्या पुढं कच्चाच. तुमचे गॅसच्या वाट्यावरचे शब्द तुम्हीच बोलू जाणं. म्हाताऱ्यानं ओळखलं. मग म्हातारा म्हणला, या बा रक्ताचं पाणी करून पैसा कमावलाय, अख्खा तुम्हाला आहे, मला काय करायचं, मला सुखानं मरू द्या. 10वा मोठा घाला, 13व्याला वाटून घ्या. म्हाताऱ्यानं डाव टाकला. लहान सून म्हणली, ते खरं तर काय म्हातारं आज जातं का उद्या. म्हणजे त्यांच्या डोक्यात म्हातारं मारावा आणि मेलन दुसऱ्या दिवशी म्हातारं. यांनी ट्रॅक्टर सजवला, मोकार हार म्हाताऱ्याला, जसा झेडपीला निवडून आलाय म्हातारा. बुक्कान हरण भजन्यांना पोत भरतं गांजाच. मोकार भजने, मोकार चिलर उधळली. लोकांनी गोळा केल्या आणि बिड्या घेतल्या. लोकांना काय घेणे, सका पाटील मारून नाही तर केर पाटील मारून. लोकांना काय घेणे, लोकांनी बिडी घेतली आणि त्याच्याच मावती दूर सोडायची. चालते काही आपल्या बावळाटासारखा हा विनोद नाही. वजनदारपणा कशाला केलाय. हो मिशा बिशा काढल्या आणि 13व्याला मीटिंग बसली. काढा म्हाताऱ्याची इस्टेट. काढली म्हाताऱ्याची इस्टेट. सुनाने अशा इटा घेतल्या उभं राहिला. काय काय दिसत आहे. पोरा अशी पाच म्हणले काढा म्हाताऱ्याची इस्टेट. काढली नाही इस्टेट. पिशीत पिशी, पिशीत पिशी, पिशीत पिशी, पिशीत पिशी. पोरल्या सुनाला अटॅक आला. पोऱ्याची दात खीळ बसली. परत पिशीत पिशी, पिशीत पिशी. मधल्या सुनाचा BP वाढला. थोरला पोऱ्याचे क येऊन पडला. परत पिशीत पिशी, परत पिशीत पिशी. काहीच निघालो. तवर यांच्या मागं उधारीला माणसं उभी नाही. बामन बाबा नाही, बाबा रोख राहतो. बाबा 13 बोध गुथूट राहिला मोकळा. बाबा 13 बोध राहिला मग तर तांबड्यात मिळाला. परत पिशीत पिशी, पिशीत